Good evening, students. Today we will see the next point of this chapter, barometer, and then we will see the manometer. In the last lecture, we discussed about the concepts regarding pressure due to liquid column. म्हणजे लिक्विडच्या एका सिलेंडरमध्ये एक किंवा एका बीकरमध्ये एक असा सिलेंडर कन्सिडर केला, त्याचा प्रेशर किती ते कॅल्क्युलेट केलं, ते किती होतं रो जी एच इतकं होतं. ओके, आणि ते जर लिक्विड कॉलम असा असेल तर या ठिकाणी प्रेशर किती आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं. इट इज P0 प्लस रो जी एच. कारण या ठिकाणी आपण इथे x1 घेतलं होतं, या ठिकाणी x2 घेतलं होतं. म्हणजे एअर कॉलम इनसाइड द लिक्विड सरफेस असेल तर त्याचं प्रेशर किती होतं, आणि एअर कॉलम आउटसाइड लिक्विड सरफेस असा असेल तर त्या ठिकाणी प्रेशर किती होतं. तर एअर कॉलम म्हणजे काय, हे असे एअर हा इथे एअर कॉलम आणि इथे काय लिक्विड कॉलम आहे. इथे लिक्विड कॉलम, इथं तो एअर कॉलम. एअर पार्टिकल्सचं डिस्ट्रीब्युशन जे होतं त्यापैकी काही डिस्ट्रीब्युशन आपण काय केलं, लिमिटेशन दिले आणि एक सिलेंडर त्याच्यामध्ये काढला. म्हणजे हे असं जर एअर पार्टिकल्सचं डिस्ट्रीब्युशन असेल त्याच्यामध्ये एक एअर कॉलम घेतला. आणि इथं प्रेशर किती होते पण आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आणि वी हॅव ऑल्सो सीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर, ओके, P मायनस P0 इज इक्वल टू रो जी एच. आणि हे काय होतं, डिफरन्स प्रेशर ॲट एरिया ए मायनस दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याला आपण काय म्हटलं होतं, गेज प्रेशर. ओके, याला आपण काय म्हटलं होतं, इट इज सेड टू बी अ गेज प्रेशर. So these are some concepts to finding the pressures on the surface, inside the surface of liquid, okay, with respect to atmospheric pressure. Okay, with respect to atmospheric pressure. आता पुढचा एक डिवाइस आपण बघायचा जस्ट ॲज अ पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन. हे एक्झाम्पल 2-3 मार्काला येईल. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ दिस बॅरोमीटर. आणि त्याच्या पुढचा पॉईंट आहे वर्किंग फॉर दी मॅनोमीटर. आता हे बॅरोमीटर म्हणजे काय बघा, हे फर्स्ट टाइम टोर्सिस हे 11वीला आपण बघितलेलं आहे. टोरिसेलिस व्हॅक्यूम किंवा टोरिसेलिस थेरमच्या नावानं हे बॅरोमीटर कन्सेप्ट त्यानं डिस्कस केली होती. व्हॉट ही डिड इन बॅरोमीटर, दिस बॅरोमीटर विच इज यूज्ड टू चेक प्रेशर इन अ मर्क्युरी कॉलम. टू चेक प्रेशर इन मर्क्युरी कॉलम. म्हणजे मर्क्युरी कॉलम जर असेल, लिक्विड कॉलममध्ये जर मर्क्युरी असेल तर त्या ठिकाणी त्याचं प्रेशर किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी बॅरोमीटर इन्स्ट्रुमेंट हे यूज केलं जाते. व्हॉट इट इज, त्याचं काय केलं होतं बघा, हे स्टेटमेंट 1 बीकर घ्या किंवा एक असा जार आहे, देर इज प्रेशर ऑफ लिक्विड. ही लिक्विड काय आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, जर वॉटर घेतलं तर याची डेन्सिटी खूप कमी. मग आपण काय करूया, मोर डेन्स लिक्विड घेऊया. मोर डेन्स म्हणजे मी काय घेतो, इट इज Hg. Hg इज सेड टू बी मोर डेन्स लिक्विड. याची डेन्सिटी खूप जास्त असते, त्यामुळं जितकी डेन्सिटी जास्त असेल तितकी त्याच्यावरती ॲक्ट होणारी ग्रॅव्हिटी काय असते, जास्त असते. ज्याची घनता डेन्सिटी लिक्विडची जास्त असते तेवढं त्याच्यावरती ग्रॅव्हिटी जास्त ॲक्ट होत असते. मग आता बघा, हे लिक्विड म्हणजे मी काय घेतो, इट इज सेड टू बी अ मर्क्युरी लिक्विड. इट इज सेड टू बी अ मर्क्युरी लिक्विड. मर्क्युरीचा शेप ऑन द मिनिस्कस कसा असतो बघा, ते तुम्ही बऱ्याच वेळा मर्क्युरी बघितला असा बीकरमध्ये असा असतो बघा मर्क्युरीचा शेप, कॉन्व्हेक्स. हे वॉटर असं असतं रे, असं डायरेक्ट परपेंडिक्युलर. पण इथे कसा असतो, मिनिस्कस असा असतो मर्क्युरीचा. ओके, विथ द आउटर सरफेस. So this is said to be the meniscus of mercury. का, कारण ते कॉन्व्हेक्स सरफेस त्याचा का तयार होतो, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सरफेस टेन्शन. मग हे सरफेस टेन्शन काय कन्सेप्ट आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये याच्या पुढच्या पॉईंटमध्ये आपण सगळं इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. फक्त लक्षात ठेवा की मर्क्युरीचा मिनिस्कस असा आहे, असा आउटर एज मिनिस्कस आहे, असा स्ट्रेट लाईन नाही आहे. इट इज आउटर एज. मला दिसते का आउटर एज कॉन्व्हेक्स, दिसते का आउटर एज कॉन्व्हेक्स, म्हणजे मर्क्युरी शेप असा असतो. त्याच्यामध्ये काय घेतला, हे स्टेटमेंट 1 मीटर ट्यूब, म्हणजे 1 मीटरची ट्यूब त्यांनी घेतला. 1 मीटरची ट्यूब घेतला. ओके, याच्यामध्ये पण त्यानं काय भरला, ही फील्ड मर्क्युरी.
ओके. आणि याच्यामध्ये काय घेतला मर्क्युरी भरला. याची किती साईज आहे टोटली इथं पण मला 1 मीटर. 1 मीटर इतकी काय आहे त्या ट्यूबची लेंथ आहे. हे भरलं आणि इमिडिएटली काय केलं व्हॉट इट इज एक्झॅक्टली टॉर्सिलीज इमिडिएटली कीप दिस ट्यूब इन्व्हर्टेड इन टू दी बीकर. म्हणजे ज्या ही ट्यूब याच्यामध्ये इन्व्हर्टेड इन्सर्ट होणार त्यावेळी काय होईल बघा असे असणार आहे ट्यूब. बरोबर ट्यूब अशी असेल इट इज इन्व्हर्टेड. ठीक आहे. मग याच्यामध्ये अगोदर काय आहे मर्क्युरी. याची लेंथ किती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर त्याची काय असणार आहे लेंथ. पहिल्यांदा याच्यामध्ये काय असणार आहे मर्क्युरी. ओके. मी असं टाकतो मर्क्युरी इज प्रेझेंट विदिन द ट्यूब. दॅट ट्यूब इज सेड टू बी इन्व्हर्टेड. ओके. इन्व्हर्टेड अँड केप्ट इन टू द बीकर such as this position is produced for beaker and tube system. मग आता याच्यामध्ये काय होणार बघा कुठला याच्यामध्ये सबस्टन्स यूज केलेला आहे फ्लुइड यूज केला आहे मर्क्युरी. याच्यामध्ये सुद्धा काय आहे मर्क्युरी. हिअर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. बट व्हॉट इज दॅट मर्क्युरी. इट इज मोर डेन्स मटेरियल. इट इज मोर डेन्स लिक्विड. ज्याची डेन्सिटी जास्त त्याच्यावरती ग्रॅव्हिटी जास्त ॲक्ट करणार आहे. कारण का डेन्सिटी जास्त म्हणजेच काय मास अपॉन व्हॉल्यूम. एका व्हॉल्यूममध्ये मास पार्टिकलची संख्या एका युनिट व्हॉल्यूममध्ये मास पार्टिकलची संख्या ही जास्त असते त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त म्हणून त्याच्यावरती ग्रॅव्हिटी मास वाढलं म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी त्याच्यावरती ॲक्ट व्हॅल्यू काय करणार आहे वाढणार आहे. मग आता काय केलं ही जी ट्यूब आहे ही उलटी इन्सर्ट करून ठेवली अशी. काय होईल व्हॉट इज युअर ओपिनियन. प्रेशर कुठं कुठे ॲक्ट होणार आहे बघा. इथे काय असणार आहे मर्क्युरी. इकडं बाहेर काय असणार आहे एअर प्रेशर. बरोबर आहे. मर्क्युरी स्टार्ट्स कमिंग आउट ऑफ दिस ट्यूब. ट्यूब कशी पुट केले इन्व्हर्टेड म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे मर्क्युरी असं बाहेर येणार आहे. मर्क्युरी इज कमिंग लाईक दिस अँड मिक्स्ड इन टू द अनदर मर्क्युरी लिक्विड. सो व्हेन द ट्यूब इज सेड टू बी इन्व्हर्टेड अँड केप्ट इन टू दिस बीकर द मर्क्युरी लेवल स्टार्ट्स डिक्रीजिंग. लेवल म्हणजे बघा त्याची लेवल काय हाईट याची एवढी एच आहे. ठीक आहे. मग मर्क्युरी बघा या केसमध्ये कसं कसं कमी होतं. जसं मर्क्युरी आत लिक्विडमध्ये एंटर करणार याची लेवल कमी कमी होत जाणार म्हणजे मर्क्युरी लेवल कमी कमी होत गेली अशी. ओके. बघा कसं करते का उलटी करून ठेवले. याच्यामध्ये आता सपोज हे भरलेलं आहे हे उलटं करून ठेवायला काय होणार आहे मर्क्युरी आत येणार आहे. इट इज कमिंग इनसाइड द लिक्विड. त्यामुळे इथली लेवल काय होणार मर्क्युरीची ट्यूबमध्ये कमी कमी होणार आहे. मग ही लेवल पूर्ण कमी झाली ना इथं कुठला आहे तर मर्क्युरी नाही. इट इज मुव्हिंग डाऊन. mercury level moving down inside the liquid. So here some space is produced. There is no any medium. ते medium काय असतं व्हॅक्यूम. ते medium काय असतं व्हॅक्यूम. म्हणजे बघा त्याच्यामध्ये आत एअर तुम्ही पुटअप केला का नाही. फुल मर्क्युरीची जी काय जो काय ग्लास होता तो फुल भरलेला होता जो याच्यामध्ये आहे बघा हे ट्यूब उलटं करून ठेवलं काय झालं लिक्विड लेवल काय झाली याची लिक्विडची लेवल वाढत गेली आणि याच्यामध्ये मर्क्युरीची लेवल काय झाली कमी कमी होत गेली. मग ही मर्क्युरी कुठे मिळणार जाऊन इट इज मुव्हिंग अँड गोइंग टुवर्ड्स द लिक्विड. सो लिक्विड लेवल रायझेस मर्क्युरी लेवल इनसाइड द ट्यूब. मर्क्युरी लेवल इनसाइड द ट्यूब विल डिक्रीज. मग इथंपर्यंतच डिक्रीज झाली त्याच्यामुळे डिक्रीज होत नाही. बरोबर आहे. इथंपर्यंत डिक्रीज झाली याच्यावर डिक्रीज होत नाही म्हणजे जिथून डिक्रीज सुरू झाली इथं थांबली त्याच्यामध्ये जो काही स्पेस तयार झाला त्या स्पेसला काय म्हणायचं व्हॅक्यूम. अँड वी नो प्रेशर ॲट व्हॅक्यूम ऑलवेज झिरो. प्रेशर ॲट व्हॅक्यूम ऑलवेज झिरो. मग आता बघा इकडून मर्क्युरी खाली येणार आहे म्हणजे लिक्विडची लेवल वाढणार आहे. इकडून मर्क्युरी जशी खाली येणार तसं इकडून लिक्विडची लेवल वाढत जाणार आहे. पण त्या ठिकाणी आणखीन एक प्रेशर आहे जो त्याच्या इन्क्रीज लेवलला काय करणार आहे अपोज करणार आहे. इथं काय प्रेशर आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर. हिअर विल बी द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे हे इकडून खाली येते बरोबर आहे का. त्यामुळे काय होतं लिक्विडची लेवल वाढत जाते. याची लेवल खाली येते ट्यूबमध्ये मर्क्युरीची त्यामुळे टोटल मर्क्युरीची लेवल वाढत जाते. पण बाहेर पण परत ॲटमॉस्फिअर प्रेशर टोटल लेवलला परत दाबण्याचा खाली प्रयत्न करत असतो.
दॅट प्रेशर ट्राईंग टू पुश द लेवल टू द ग्राउंड लेवल. वरती चढलेली लेवल परत त्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करणार आहे. कोण खाली दाबणार आहे? प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर विल ट्राईज टू पुल दॅट लेवल इनसाइड. ओके. मग इकडून खाली येते लेवल, ही लेवल खाली लागली, ही लेवल वरती जायला लागली. प्रेशर पण काय करतोय? त्या लेवलला खाली येण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. मग काय इथं आल्यानंतर या लेवलला काय होतं बघा, इथून पुढे मर्क्युरीची लेवल खाली येतच नाही. याच्या खाली मर्क्युरीची लेवल इनसाइड द ट्यूब येतच नाही. म्हणजे याचा अर्थ काय बघा, याची लेवल स्टेबल झाली. बरोबर आहे. याची जे काय रायझिंग होत होतं लिक्विड ते रायझिंगला स्टॉप झालं. म्हणजे काय एक्झॅक्टली, म्हणजे काय बघा, इथं जे काय प्रेशर आपल्याला झालं या पॉईंटला, मी सपोज कुठलाही पॉईंट घ्या, तुम्ही हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट, कोणताही पॉईंट घ्या, मी पॉईंट कन्सिडर करतो. दिस इज पॉईंट ए. प्रेशर ॲट पोझिशन ए इज सेम ॲज प्रेशर ॲट पोझिशन बी. कारण तुम्हाला माहिती आहे सी लेवलवरती प्रत्येक लेवलला सी लेवल कशी असते, अशी असते ना, प्रत्येक पॉईंटला प्रेशरची व्हॅल्यू ही सेमच असते. प्रत्येक पॉईंटला प्रेशरची व्हॅल्यू काय असते? सेमच असते. त्यामुळे मी काय म्हटलंय, प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट बी. तशीच मर्क्युरीमध्ये एक लेवल ड्रॉ करतो बघा, एक लेवल ड्रॉ करतो. दिस इज पोझिशन सी. म्हणजे पोझिशन बघा कशी आहे, इथं पोझिशन आहे सी, इथं पोझिशन आहे ए, इथं पोझिशन आहे बी. बरोबर का? इमॅजिन होतंय का बघा, इथंपर्यंतच मर्क्युरी आहे, इथून खाली आला म्हणजे याच्यामध्ये काय टोटल व्हॅक्यूम, याच्यामध्ये काय टोटल व्हॅक्यूम. बरोबर. मग प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट बी. लेवल एकच आहे, त्यामुळे जेवढं प्रेशर पोझिशन एला असणार आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, तेवढं प्रेशर असणार आहे पोझिशन बीला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, तेवढंच प्रेशर असणार आहे पॉईंट सीला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इट इज सेड टू बी अ सी. सो प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट सी. बरोबर का? हे असणार आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग मी या पॉईंट सीला पी सी पण म्हणू शकतो किंवा P0 सुद्धा म्हणू शकतो. पॉईंट सीला लक्षात घ्या. आता या सी पॉईंटला परत काय होतं बघा, एकूण तर प्रेशर आपल्याला झालेलंच आहे P0. बरोबर आहे. इथं प्रेशर किती आहे? 0. कारण का इथं काय आहे? व्हॅक्यूम. मग इथून परत हे लिक्विड काय करायला मर्क्युरी या पॉईंट सीला दाबण्याचा प्रयत्न करत असताना खाली, म्हणजे या हाईटला एच इतक्या हाईटला, ही जी हाईट आहे एच दिसते का बघा, इथं हाईट आहे, हिअर इज द हाईट एच. त्या हाईटला प्रेशर किती दाबावं लागलं लिक्विडला खाली, प्रेशर किती प्रेस करते मर्क्युरीला खाली, एच इतकी हाईट आहे, रो इतकी डेन्सिटी आहे. एच इतकी हाईट आहे, त्या मर्क्युरीची रो इतकी डेन्सिटी आहे, आणि त्या मर्क्युरीवरती ॲक्ट होणारी जी इतकी ग्रॅव्हिटी आहे. तर किती प्रेशर आहे खाली दाबणार आहे? रो जी एच. किती प्रेशर या पॉईंट सीला दाबणार आहे? इट इज सेड टू बी रो जी एच. बघा पॉईंट सीला प्रेशर किती असणार आहे? मी असं म्हणतो डायरेक्ट पी सी इज इक्वल टू रो जी एच. वरती प्रेशर 0च आहे. जर 0 नसतं तर इथलं प्रेशर किती तयार झालं असतं. म्हणजे या ठिकाणी इथून जे काही लिक्विडला दाबतोय प्रेशर ते कितीला दाबतोय? रो जी एच इतक्या प्रेशर खाली त्याला प्रेस करायला लागलंय. प्लस वरचं प्रेशर आपण घेतलं तर वरचं प्रेशर काय आहे? 0. कारण का हे काय आहे? व्हॅक्यूम. हे काय आहे? व्हॅक्यूम. मर्क्युरी खाली आली या ठिकाणी काय झाला? व्हॅक्यूम. म्हणजे व्हॅक्यूमला प्रेशर किती असतं? ऑलवेज 0. सो दिस इज सेड टू बी अ प्रेशर. मग बघा किती डिस्टन्सपर्यंत आलं. एक्सपेरिमेंटली टोर्सिस जो सायंटिस्ट आहे त्यानं फाईंड केलं किती लेवलपर्यंत 1 मीटर ट्यूबमधलं मर्क्युरी किती डिस्टन्सपर्यंत 1 मीटर ट्यूबमध्ये मर्क्युरी खाली आली. इतक्या डिस्टन्सपर्यंत खाली आली 76 सेंटीमीटर. म्हणजे 1 मीटरच्या म्हणजे 0.76 मीटर आहे. बघा समजते का? असा मर्क्युरी होता सगळा. बरोबर. किती त्याची लेंथ होती? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. लिक्विड लेवल कमी कमी होत गेली, इथंपर्यंत आली. इथं आल्यानंतर लिक्विड लेवल काय होते? खाली जातच नाही, काहीतरी संपते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला होणारं प्रेशर इथं सीला आणि इथून आपल्याला प्रेशर आता बॅलन्स झालं. बॅलन्स अगोदर नव्हतं म्हणून हे खाली येत होतं आणि याची लेवल वाढत होती. म्हणजे ज्याला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर याच्यावरती ॲक्ट होणार. बरोबर आहे का? त्यामुळे इथली खाली येण्याची लेवल आणि याची वर त्याची लेवल एकच असते. त्यामुळे वर खाली होत नाही, ॲटचं प्रेशर ठिकाणी ॲक्ट होते. म्हणजे इथं ॲक्ट होणार प्रेशर P0, इथं ॲक्ट होणार प्रेशर 0
आणि या लिक्विड कॉलमला ॲक्ट होणारं प्रेशर काय आहे, इट इज रो जी एच. म्हणजे पॉईंट सी ला किती प्रेशर आपल्याला झालं आहे, रो जी एच. पॉईंट सी ला किती प्रेशर आपल्याला झाले, रो जी एच. दॅट प्रेशर आय कॅन से इट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा पॉईंट सी ला किती प्रेशर आहे, रो जी एच. पण कंडिशन काय आहे, लेवल एकच असेल, लेवल सरफेसची एकच असेल लिक्विड सरफेसची, तर प्रत्येक पॉईंटला सरफेसच्या प्रत्येक पॉईंटला ॲक्ट होणारं प्रेशर सारखंच असतंय. म्हणून मी काय म्हटलं, पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. मग ए पॉईंट किती आपल्याला झालं प्रेशर, पी झिरो. बी पॉईंट किती आपल्याला झालं प्रेशर, पी झिरो. तेवढंच प्रेशर ते ॲक्ट होणार आहे सी ला. म्हणजे मी पी सी इज इक्वल टू जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतलं पी झिरो. का, कारण पी सी इज इक्वल टू पी बी ए. पी सी इज इक्वल टू पी ए म्हणजे पी सी इज इक्वल टू रो जी असेल, तर डायरेक्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर मी काय घेतो, रो जी एच. का, पी एला किती प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी झिरो. पी बीला किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी झिरो. तर पी सीला किती असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, रो जी एच. पी ए इज इक्वल टू पी बी. पी एला किती प्रेशर आहे, पी झिरो. पी बीला किती प्रेशर आहे, पी झिरो. पी सीला किती प्रेशर आहे, रो जी एच. म्हणजेच ते पी झिरो इज इक्वल टू रो जी एच ॲट पॉईंट सी. म्हणजेच ॲट पॉईंट सी प्रेशर पी झिरो इज टू बी रो जी एच. आता बघा तुम्ही बऱ्याच वेळा अकराव्या पाठात केला असाल 76 मिलीमीटर ऑफ एम जी और 76 सेंटीमीटर ऑफ एम जी और 76 टेन्स टू -2 मीटर ऑफ एच जी. हे काय कन्सेप्ट आहे बघा. रो म्हणजे काय, डेन्सिटी. कोणाची डेन्सिटी, लिक्विड कुठे यूज केले आपण, मर्क्युरी. मर्क्युरी डेन्सिटी किती असते, 13,700. हे आपण 11वीला घेतलेलं आहे. मर्क्युरीची डेन्सिटी असते 13,700. जी म्हणजे काय, त्याच्यावरती ॲक्ट किती होते ग्रॅव्हिटी, 9.8. 9.8 इंटू हाईट. इंटू हाईट बघा 76 सेंटीमीटर पर्यंत आलं. म्हणजे बघा इथून बघा, हे इथून इथं 76 आहे, याच्यावरती इथं 100 आहे. समजते का, किती, हे इथं पॉईंट सी आहे. फिगर बघा इथं पॉईंट सी आहे. म्हणजे हे किती आहे, 76 सेंटीमीटर. म्हणजे हे वरती किती आहे, 24 सेंटीमीटर. फायनल अबाउट दॅट 24. बरोबर आहे. म्हणजे हाईट किती आहे लिक्विड कॉलमची, हाईट किती आहे मर्क्युरी कॉलमची इन द ट्यूब, इट इज 76. इट इज 76 सेंटीमीटर आहे. म्हणजे असं घेऊ का, 76 इंटू 10⁻² मीटर. ओके, 76 सेंटीमीटर 76 1 सेंटीमीटर 10⁻² ना. 76 सेंटीमीटर इज सेड टू बी 76 10⁻². बरोबर का, 76 10⁻². मग बघा या केसमध्ये 13.123 हे असं घेतो. 13.6 इंटू 10⁻³ इंटू 9.8 इंटू 76 इंटू 10⁻² इज इक्वल टू 13.6 इंटू 9.8 इंटू 76 10⁻² आणि हे 10⁻³ आता याची व्हॅल्यू आपण चेक करूया किती येते. 13.6 इंटू 9.8 13.6 इंटू 9.8 इंटू 76 10130. इट इज 10130 इंटू 10⁻². याचा प्रोडक्ट किती आला, एवढा आला 3 - 2 1. सो 10⁻². बरोबर, 10⁻², 10⁻³ 10⁻⁴ 10⁻⁵. सो 1.013 इंटू 10⁻⁵. हे इतकं ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्ही आतापर्यंत पाठ केलेलं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी इज 1.013 10⁻⁵ पास्कल. ओके, बऱ्याच तुम्ही बघितलं असाल ग्रुपमध्ये दिलेलं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 1.013 10⁻⁵ पास्कल फॉर 76 सेंटीमीटर ऑफ एम जी. म्हणजे 76 सेंटीमीटर ऑफ एम जी. हे ॲक्च्युअली डिस्क्लोज केलं होतं बॅरोमीटर एक्सपेरिमेंटमध्ये. सायंटिस्टनं कोणतं सायंटिस्ट तो, इट इज अ टोर्सिलीज सायंटिस्ट. आणि जो व्हॅक्यूम तयार झाला होता, मर्क्युरी लेवल खाली आली, मर्क्युरी लेवल खाली आली, इथून खाली गेलीच नाही. म्हणजे इथून जो काही व्हॅक्यूम तयार झाला त्या व्हॅक्यूममध्ये त्याने काय नाव दिलं, दॅट व्हॅक्यूम इज कॉल्ड एज अ टोर्सिलीज व्हॅक्यूम.
हे लक्षात ठेवा, तुम्हाला जे कुठेतरी येईल टॉर्सिलिस व्हॅक्यूममध्येच काय मर्क्युरी लेवल फुल होती, मर्क्युरी लेवल कमी 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 होत आली, बरोबर आहे का? कुठेपर्यंत 76 सेंटीमीटर ज्याला डिस्टन्स येते ना तेव्हा तिथं मर्क्युरी लेवलचं खाली येण्याचं लेवलिंग थांबलं. मग लेवलिंग थांबलं म्हणजे कुठून आली 100, कुठेपर्यंत थांबली 24. हे 76 असेल तर हे किती असणार आहे 24, म्हणजे 24 सेंटीमीटरपर्यंत खाली आहे, त्याच्यापुढे खाली गेलीच नाही. मग हे 24 सेंटीमीटर इथं जे काय स्पेस तयार झाली त्या स्पेसला काय म्हणायचं, इट इज सेड टू बी अ व्हॅक्यूम, इट इज कॉल्ड ॲज अ टॉर्सिलिस व्हॅक्यूम. अँड प्रेशर ॲट सी is 1.01 × 10⁵, म्हणजेच प्रेशर ॲट ए 1.01 × 10⁵, म्हणजेच प्रेशर ॲट बी 1.01 × 10⁵. का? लेवल एकच असेल सगळ्या पॉईंटला, त्या लेवलवरती प्रेशर सारखंच असतं, म्हणून पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. पण पी सी काय रो जी एच प्लस पी होतं, पण हे 0 आहे त्यातून घेतलंच नाही. मग पी सीला किती आहे प्रेशर रो जी एच इतकं प्रेशर लागते त्या मर्क्युरीला खाली या पॉईंट सीला. सो पी सी इज इक्वल टू रो जी एच, पण पी सी इज इक्वल टू काय पी बी, पी बी इज इक्वल टू काय पी ए, म्हणजे पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी, म्हणजेच काय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते P0 इज इक्वल टू रो जी एच. मग मर्क्युरीची डेन्सिटी कुठं केली, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कुठं केली, आणि हाईट 76 × 10⁻² मीटरमध्ये, बरोबर. आणि मग शेवटी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आलं बघा, P0 इज इक्वल टू 1.013 × 10⁵ पास्कल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे पूर्ण वर्षभर लागणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. The value for atmospheric pressure is 1.013 × 10⁵ Pascal. So here is end of this point, the barometer which was discussed by the scientist Torselius. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात घ्या, एका लेवलपर्यंत मर्क्युरी खाली येते, त्याच्या पुढच्या लेवलला ती खाली येत नाही. मग जिथून ती स्टार्ट झाली लोअर होण्यासाठी आणि जिथून ती थांबली, जो स्पेस तयार झाला तो स्पेस म्हणजेच काय व्हॅक्यूम. त्या व्हॅक्यूमला काय म्हणायचं, इट इज सेड टू बी अ टॉर्सिलिस व्हॅक्यूम. त्यामुळे टॉर्सिलिसनं पहिल्यांदाच हे बॅरोमीटर कन्सेप्ट डिस्कस केली आणि त्याच्यानुसार त्याने काय केलं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती कॅल्क्युलेट केलं, इट इज 1.013 × 10⁵ पास्कल. सो कीप इन माइंड दिस बॅरोमीटर कन्सेप्ट. नाउ विल सी the manometer. Manometer हे कुठे यूज करतात, यूज टू मेजर the pressure of gas in industry. हे इन्स्ट्रुमेंट कुठं वापरलं जातं, गॅसचं प्रेशर किती आहे, कितीने वाढले किंवा कितीने कमी झाले किंवा कॉन्स्टंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण मॅनोमीटर. आता बऱ्याचशा कंपनीमध्ये असं असतं बघा, एक मोठे डोम असतात, त्या डोममध्ये गॅसेस असतात, ओके. दॅट गॅसेस त्याचं प्रेशर जर वाढलं डोमचं दॅट काय होतो एक्सप्लोजन, त्याचा स्फोट होतो. म्हणजेच काय प्रेशर अचानक वाढलं, टेम्परेचर वाढल्यामुळं व्हॉल्यूम तोच राहिला, त्यामुळे काय जर प्रेशर वाढलं तर ते मेजर करता आलं, त्यामुळे काय झालं स्फोट झालं. त्यामुळे एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत प्रेशर जर वाढलं तर लगेच तो डोम काय करावा लागतो, स्विच ऑन करावा लागतो. त्यामुळे प्रेशर वाढलंय का नाही, ते किती लेवलपर्यंत वाढलंय हे स्टडी करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, त्याला काय म्हणायचं, इट इज सेड टू बी अ मॅनोमीटर विच इज यूज्ड टू मेजर प्रेशर ऑफ द गॅस इन इंडस्ट्री. आता एक चेंबर आहे, याच्यामध्ये गॅस पार्टिकल्स आहेत, मला इथलं प्रेशर मेजर करायचं आहे, इथलं प्रेशर मला मेजर करायचं आहे, ठीक आहे. मी आय विल कनेक्ट दिस चेंबर विच इन्क्लूड्स द गॅस टू यूट्यूब. यूट्यूब म्हणजे हे आपलं यूट्यूब आहे, दिस इज द यूट्यूब, इज इट करेक्ट. सो डोंट गेट मिसअंडरस्टँडिंग हियर. ही यूट्यूब आहे, अशा यूट्यूबला ते काय केलं, कनेक्ट केलेलं आहे. मग आता बघूया त्याचं वर्किंग कसं असणार आहे. ठीक आहे. सो दिस यूट्यूब इज फ्री टू विथ मर्क्युरी. हे असं मर्क्युरीनं भरलेलं आहे, ठीक आहे, असं मर्क्युरीनं भरलेलं आहे. इथून काय एअर आहे, म्हणजे एअर कडून त्या मर्क्युरीवरती किती प्रेशर ॲक्ट होणार आहे,
ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0. इथं सगळीकडे काय आहे मर्क्युरी. ट्यूब कन्सिस्ट ऑफ मर्क्युरी. मर्क्युरीच का घेतलं कारण मर्क्युरी इझिली ग्लास असं स्ट्रिंग होत नाही, बरोबर आहे. त्याची डेन्सिटी जास्त असते, सो दॅट इट कॅन इझिली इन्क्रीज ऑर डिक्रीज इट्स लेवल. त्यामुळे मोस्ट केसमध्ये आपण या केसमध्ये काय केलं आहे मर्क्युरी. आता गॅसचं प्रेशर मेजर करायचं आहे. तुम्ही एक लॉ केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला आहे, गे-लुसाइड्स लॉ. गे-लुसाइड्स लॉ हा लॉ काय होतो बघा. गे-लुसाइड्स लॉ व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर वाढणार कधी टेम्परेचर वाढलं तर. हा दिसतो का चेंबरचा व्हॉल्यूम तोच आहे, पण जर टेम्परेचर वाढलं तर याचं प्रेशर ॲक्ट होणार, जे काय बाहेर पडणार ते वाढत जाणार आहे. युझिंग गे-लुसाइड्स लॉ. म्हणजे व्हॉल्यूम बघा, या कंटेनरचं व्हॉल्यूम फिक्स आहे, याच्यामध्ये टेम्परेचर जर वाढलं तर प्रेशर वाढतच जाणार त्या गॅसचं, जे याच्यावरती तो ॲक्ट होणार आहे. तो व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, हा व्हॉल्यूम बदलणार आहे का, मोठं होणार आहे का, कमी होणार आहे का, नाही. व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. इफ इन्क्रीज टेम्परेचर प्रेशर वाढणार. हे प्रेशर वाढतंय म्हणजे कसं बघा, हे प्रेशर टेम्परेचर वाढलं तर प्रेशर वाढणार. हे प्रेशर कुठे ॲक्ट होणार आहे, दॅट प्रेशर ॲक्टिंग ऑन मर्क्युरी ना, दॅट प्रेशर ॲक्टिंग ऑन मर्क्युरी. म्हणजे हे प्रेशर काय करणार आहे, मी याला म्हणतो या पॉईंटला इथं प्रेशर ऑफ गॅस PG म्हणतो. हे प्रेशर गॅसचं कोणावर ॲक्ट होणार आहे, मर्क्युरीवरती. हे प्रेशर गॅसचं कोणावर ॲक्ट होणार आहे, मर्क्युरीवरती. इथून एक लाईन काढतो, ही लाईन घेतो बघा मर्क्युरीची. लेवल सेम आहे, ओके. सेम लेवलला प्रेशर सेमच असतं. म्हणजे हा जर पॉईंट मी B घेतला, या ठिकाणी प्रेशर PB, या ठिकाणी पॉईंट A घेतला, या ठिकाणी प्रेशर PA. म्हणजे PA इज इक्वल टू PB म्हणू शकतो आपण, कारण प्रेशर ऑन द सेम लेवल रिमेन द सेम. मी तेच केलं आहे, इथंपर्यंत लाईन काढण्याची, आणि या ठिकाणी जे प्रेशर आहे तेच प्रेशर या ठिकाणी आहे, बरोबर. आणि इथून पुढे काय आहे, इथे ॲटमॉस्फिअर प्रेशर ॲक्ट होते. प्रेशर इन्क्रीजेस when temperature increases by keeping constant volume. हा व्हॉल्यूम जो आहे चेंबरचा कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर वाढणार अचानक तर काय होणार आहे, प्रेशर वाढणार आहे. तो वाढणारे प्रेशर काय होणार आहे, हा इकडून प्रेशर वाढून हा मर्क्युरीला खाली दाबणार आहे. इकडे मर्क्युरीला खाली दाबलं तर काय मर्क्युरीची लेवल वाढणार आहे. म्हणजे हे जे लेवल आहे बघा, PA आणि PB हे सेम आहे. प्रेशर किती हाईटला, हा B पॉईंट आहे, H इतक्या हाईटला आहे. पण इकडून प्रेशर गॅसचं प्रेशर लिक्विडवरती ॲक्ट होतंय, इकडून परत त्या लिक्विडवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होतंय. पण हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती ॲक्ट होत असते आपल्याला माहिती आहे, 1.013×10⁵. म्हणजे इकडून पण हा दाबतोय आणि हा इकडून पण याला प्रेस करायला लागलाय. ज्याला याचं प्रेशर वाढणार त्याला याची हाईट कमी होणार. म्हणजे पॉईंट बीला तुम्हाला माहिती आहे PA इज इक्वल टू PB. कारण का लेवल एकच आहे, त्यामुळे लेवल एकच असेल तर प्रत्येक पॉईंटला प्रेशर सेमच असणार आहे. म्हणजे PA इज इक्वल टू PB घेतलं, PA इज इक्वल टू काय घेतलं, PB. मग PB या ठिकाणी H इतक्या हाईटला, रो इतक्या डेन्सिटीला, G इतक्या ग्रॅव्हिटीला, या पॉईंटला किती प्रेशर आहे, H रो G प्लस हे प्रेशर 0 आहे का. मगाशी प्रेशर 0 होतं मॅनोमीटरमध्ये, जो व्हॅक्यूम क्रिएट झाला त्या ठिकाणी प्रेशर 0 होतं, पण या ठिकाणी प्रेशर 0 आहे का, नाही. हे प्रेशरला काय करायला लागलं, याला प्रेस करायला लागले. किती प्रेशर आहे ते, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 1.013. मग मी या ठिकाणी काय म्हणतो, P0. देअरफॉर प्रेशर ॲट A या ठिकाणी असणारं प्रेशर किंवा प्रेशर ॲट B त्या ठिकाणी असणारं प्रेशर किती असतं, P0 प्लस H रो G. P0 इज इक्वल टू काय असणार आहे, H रो G. म्हणजे काय, जर याचं प्रेशर वाढलं हे सेमच असणार आहे, हे चेंज होणार आहे का, नाही. हाईट काय होणार बघा, इकडून या प्रेशरनं गॅसच्या प्रेशरनं मर्क्युरीला खाली दाबलं तर इकडे काय होणार, मर्क्युरी वर येणार. म्हणजे काय होणार आहे, हाईट वाढत जाणार आहे. हाईट वाढत गेला काय होणार आहे, या ठिकाणी ॲक्ट होणार प्रेशर वाढत जाणार आहे. म्हणजे हे कॉन्स्टंट राहणार, H रो Gची व्हॅल्यू वाढत जाणार, त्यामुळे दोघांची ॲडिशन होणार वाढणार आहे. म्हणजेच काय, प्रेशर ॲट पॉईंट A ड्यू टू गॅस. पॉईंट Aला गॅसमुळं ॲक्ट होणारा प्रेशर तुम्ही मेजर केला, किती, PA इज इक्वल टू P0 प्लस H रो G. कारण का, जेवढे इथं असणार आहे तेवढं इथं असणार आहे. म्हणजे या पॉईंटला किती प्रेशर आहे,
एच रो जी प्लस वरून प्रेशर किती ऍक्ट होते त्या लिक्विडवरती इट इज P0. जर एकूण जास्त प्रेशर आपलं जर मर्क्युरी जर इथं आली तर इथून बरोबर मर्क्युरी या पडल्या गेल्या म्हणजे हाईट वाढली का बघा. हाईट वाढली म्हणजे हा फॅक्टर वाढला, हा फॅक्टर याच्यामध्ये ऍड केला, टोटल फॅक्टर परत वाढला. सो प्रेशर inside the chamber can be easily calculated by manometer. So this is the working for this manometer. YouTube connected to the filled with the mercury connected to the chamber which contains the gas. So here is the presence of mercury. So here we can stop now. Dynamometer and manometer. In the next point we will discuss the hydrostatic paradox concept. Thank you.